नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. राजकिरण चव्हाण यांची वारली पेंटिंग कार्यशाळा. दैनिक सकाळ व NIE उपक्रम. सोलापूर. विद्यार्थ्यांमध्ये कलेचे अंग विकसित व्हावे यासाठी दैनिक सकाळ व NIE माध्यमातून सोलापुरातील श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आज वारले पेंटिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी उपक्रमशील शिक्षक, राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक राजकिरण चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी दिनांक 8 रोजी सकाळी 8 ते 9:30 या कालावधीमध्ये वारले पेंटिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली. NIE माध्यमातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना वारली पेंटिंगचा उद्देश सांगून यातील काही मूलभूत आकार काढत कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हे देखील कार्यशाळेतील उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला व आपल्या कल्पनेने वारलीच्या काही नवीन आकृत्याही काढल्या. ही पेंटिंग शिकण्यासंदर्भात आनंद या बालगोपाळांच्या चेहऱ्यावरून जाणवत होता. ही एक समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शाळेने देखील त्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करायला पाहिजे. त्याचाच भाग म्हणून या प्रकारच्या कार्यशाळेकडे पाहता येईल. शाळांचा अशा कार्यशाळेचा घेण्यासंदर्भातचा सकारात्मक प्रतिसाद या शाळा व विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असतोच. वारली पेंटिंगच्या माध्यमातून भविष्यात कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात हे देखील विद्यार्थ्यांना उदाहरणे समजावून सांगण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दत्तात्रय गाजरे, त्यांचे सहकारी NIE समन्वयक ज्ञानेश्वरी भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पहिला भाग सेम याच्याच दुसऱ्या बाजूला जे आपल्या गणितामधलं एक चिन्ह आहे, काय गुणाकार. ठीक आहे. किती स्टेप झाले आपल्या? एक चित्र काढायला 8 ते 10 स्टेप्स आहेत फक्त. त्याच्यावरती सगळं आपल्याला करता येणं काय. मी पहिल्यांदा एकदा दाखवेन, त्यानंतर परत प्रत्येकाला करायला लावेन. एक करत हे चित्र संपलं की पुढचं चित्र या पद्धतीनं आपण करूया, म्हणजे तुम्हालाही करता येईल आणि मलाही ते दाखवते. ठीक आहे. त्यानंतर किती स्टेप झाल्या? येईल अवघड आहे सर. काय हे कसले चित्र आहेत? हे एवढं सोपं असते का? किती स्टेप? या स्टेपनं जा, तुमचं चित्र चुकणार नाही. आणि तुम्हाला मग परत त्यातला सराव करायला लागला मग तुम्ही स्टेप इकडे इकडे केलं तरी चालतील. फक्त हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे कुठून कसं. नाही तर मग अनेक वेळा थोड्या चुकातून आपल्याला चांगलं चित्र आपल्याला काढताना मग त्या गोष्टी राहून जातात. तिसरा स्टेप आहे. 5 झाल्या स्टेप. ही कितवी स्टेप आहे? हे करतील. हे तुम्हाला भरायचं असेल तर भरू शकता, काही हरकत नाही, भरून टाका. तुमच्या पद्धतीनं किती स्टेप झाल्या? थोडं खाली वरी तुम्हाला ऍक्शन कशी घ्यायची त्यावर त्या पद्धतीने करू शकता. असं काही नाही की बाबा हे घरात किती जणांच्या घरी लक्ष्मी वगैरे असतं, असंच पाहिजे असं कुठे आहे? अनेक ठिकाणी अगोदर असंच असेल. आता नवीन प्रकारच्या लक्ष्मी निघाले, माहिती आहे, महालक्ष्मी. तसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं याच्यामध्ये तुम्हाला वाढवतील, बदल करते. ठीक आहे. थोडं मला वाटतं किती स्टेप झाल्या?
5 6 7 8. आता मला इकडं उभं करायचं. बघा तेच करतोय मी. आणि कुठं उभारलं दिसतंय. आता याला मला इकडं करायचंय. लक्षात फक्त ठेवा, याला फक्त नीट पहा. बदल काय जाणवतोय का? ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.